चलेगी, चोर है, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आहे की सध्या राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे, नगर विकास खातं तुमच्याकडे आहे, मग अडचण काय? जर हे अधिकारी तुमचं ऐकत नसतील तर याचा अर्थ नेमकं काय काढायचं? आमदार आमचा असला तरी पण हे जे महानपालिकेचे प्रशासन आहे आणि या प्रशासनचे जे अधिकारी आहेत ना, हे अजूनही गुलामशाहीत आहेत। जे पहिला जे राज्यकर्ते जे होते, या इथे जे आमदार होते, त्यांची काळू अजून उतरली नाही असं म्हणायचं का? नाही, अधिकाऱ्यांची उठवायची आहे ना, आता उठवायचं काम केलं, पहिला आयुक्तापासून सुरुवात होईल। चला आला की त्याला बाहेर अडवतात, ही या महानगरपालिकेची संस्कृती आहे। तुम्हाला पण अडवलं? हे बघा, मला अडवण्यापेक्षा मी माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर होतो। जर माझे कार्यकर्ते वर येऊ शकलेत नाही तर मी वरती जाऊन काय फायदा होता? म्हणून मला कोणी अडवलेलं नव्हतं। पार्किंगची जागाच नाहीये, मग पुढे या सगळ्या गोष्टीकडे कशा प्रकारे पाहताय तुम्ही? ऍक्च्युली पार्किंगची व्यवस्था करून देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे। गदारोळ सुरू आहे। वसई विरार शहरामध्ये टूइंग विरुद्ध कारवाई केली जाते। आपण जर पाहिलं तर आरक्षित जागा ज्या आहेत पार्किंगच्या, त्या जागा कुठे गेल्यात हा एक प्रश्नचिन्ह। नागरिकांना त्रास दिला जातं, या विरोधात आता भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरलेली आपल्याला दिसते। भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेरलेला आहे। जाणून घेऊया, आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत। महेश जी, तुम्ही अनेक वर्षापासून या विरोधात लढताय, नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या? मागणं असं आहे की मीरा बंदर पोलीस आयुक्त कार्यालयातून उपायुक्त प्रकाश गायकवाड साहेबांनी एक अधिसूचना जाहीर केली होती। ती अधिसूचना मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत होती की ज्या ठिकाणी शहरातली वाहतूक कोंडी, वाढती वाहतूक कोंडी आहे किंवा जे काही वाहनांचे बेशिस्तप्रमाणे पार्किंग करण्याचा जो विषय आहे तो विषय होता। मुळात या वसई विरार शहरामध्ये किंवा परिसरामध्ये वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पार्किंग संदर्भातलं नियोजन करणं हे मोटर वाहन कायद्यामध्ये तरतूद आहे आणि त्याचं अनुपालन झालं पाहिजे होतं। परंतु अधिसूचना जाहीर झाल्यानंतर त्या अधिसूचनेचं अनुपालन करायचं किंवा त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती मार्किंग करायच्या, कोणते रोडच्या डाव्या उजव्या बाजूला P1 P2 संदर्भातलं जे काही नियोजन आहे त्या संदर्भातली ती आखणी करायची होती। रोडवरती नो पार्किंग झोन ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी फलक लावायचे होते आणि पार्किंग संदर्भातले फलक लावायचे होते। पावत्या आहेत, हे 200 रुपये ही मिळकत मिळालेली अशी पावती आहे। कसली पावती? मी हे स्वतः गेलेलो महानगरपालिकेमध्ये मनाले साहेबांना भेटायला जनता दरबारच्या दिवशी, गाडी पार्किंगला लावून गेलेलो पोलीस चौकीच्या समोर, जिकडे कोणती अडथळा होत नाही त्या ठिकाणी आपण लोकांची समस्या सोडायला गेलो। मी वरती बसलो आणि माझी गाडी तिकडनं उचलून घेऊन गेले। मी तिकडनं चालत गेलो त्या टाकीपर्यंत गेलो, तिथपर्यंत मला माहित पडलं की नो पार्किंग मधून तुमची फाईन मारलेली। आता फाईन मारलेली आहे, त्यासाठी काय करू शकत नाही। आता ऑनलाईन 500 रुपये मारलेली आणि 200 रुपयाची पावती दिली। त्यावेळी मी भांडणं केला आणि महेश साहेबांबरोबर त्यांचा पाठपुरावा चालूच आहे, त्यांच्या बरोबर आमचं आहेच काम। पण हे याच्यामध्ये भरपूर मोठा भ्रष्टाचार चालू आहे। हा बरकतवाला कोण आहे हे बघायला पाहिजे आणि नेमका कोणाचा बरकत होतोय ते सुद्धा तपासायला पाहिजे। खरं आहे महेशजी, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लढताय, नेमकी काय भूमिका, काय मागण्या आहेत तुमच्या? भूमिका आहे, हा विषय आहे सर्वसामान्य जनतेचा विषय आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जनता आहे। तर जनताच आम्ही प्रश्न घेऊन आलो आहे की आपण एका मार्केटला गेलो भाजी आणायला, भाजी 50 रुपयाची घ्यायची आणि 1500 रुपये त्यांना पेनल्टी द्यायची। काही बोर्ड नाही, काही फलक नाही आणि आता आम्ही जे आंदोलन करतोय ते आम्हाला न्याय पाहिजे। आता आपले अधिकारी पाचंगे साहेबांकडे आले आहेत, तर त्यांना आम्ही विचारलं तर ते सांगतात मला विषयच माहिती नाही। म्हणजे आयुक्त साहेब कुठेतरी लप्पाछपी करताय। आणि तुम्हाला गोष्ट सांगतो तुमच्या माध्यमाने, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची भ्रष्टाचार महानगरपालिका आहे तर वसई विरार। खरं आहे। बाळू खैरे साहेब, तुम्ही आता नव्याने भाजपामध्ये आलायत, या सगळ्या भूमिकेकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय? कारण आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये पार्किंगच्या ज्या जागा आहेत त्या जागेवरती आता अतिक्रमण झालेलं आहे, मोठ्या मोठ्या इमारती उभ्या आहेत, पार्किंगची जागाच नाहीये। मग पुढे या सगळ्या गोष्टीकडे कशा प्रकारे पाहताय तुम्ही? ऍक्च्युली पार्किंगची व्यवस्था करून देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे। त्याच्यामध्ये महापालिकेने कसूर केलेली आहे आणि ही पार्किंगचा जो दंड वसूल केला जातो 500 रुपये जे आहे मला वाटतं आरटीओ विभागाकडून वसूल केला जातो आणि 200 रुपये महापालिका, हे एकूण 700 रुपयाचा फाईन बाईकवर प्रत्येक बाईकच्या मागे मारला जातो। जेव्हा तो स्कूटीवाला बाईकवाला तो परत घेण्यासाठी जातो बाईक, तेव्हा तिथे त्यांच्याशी तडजोड करून मांडवली करून करप्शनच्या माध्यमातून त्या 200-300 रुपयामध्ये बाईक सोडतो। 700 नाही भरायचे मला साहेब, 200-300 आहे आणि घेऊन जावा परत बाईक। अशा प्रकारे हे करप्शन करण्याचं एक माध्यम यांनी शोधलेलं आहे असं माझा आरोप आहे। कधीपर्यंत बसणार तुम्ही?
आम्ही जोपर्यंत आयुक्त साहेब हे संपूर्ण हे जो फायनिंगचे आहे, जोपर्यंत महानगरपालिका क्षेत्रामध्ये वसई विरार आणि नालासोपारामध्ये पार्किंगची व्यवस्था करत नाही तोपर्यंत हा दंड आकारण्यात येऊ नये, तो कॅन्सल करण्यात यावा. हे मागणी जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहू. वाहतूक शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत महेश शेट्टी साहेब आणि त्यांच्या टोळीने हा उचललेला आहे. कारण एखादं वाहन आपण उचलून गेल्यानंतर जो पहिला दंड आहे तो 500चा असतो, प्लस आमच्या सहकार्याने सांगितलं 200 रुपये ही बरकतला ती गाडी उचलून घेण्याचे चार्जेस त्याला दिले जातात. परंतु ते सेम गाडी दुसऱ्यांदा जर आढळली तर तिला डायरेक्ट 1500 रुपये दंड लागतो. म्हणजे 1500 आणि परत ते 200 लागतात. आता वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आम्ही सांगितलं की दुचाकीच का फक्त, तर कार पण उचला ना. तर हा 2-3 वर्षापासून जर ह्यांच्याकडे कार उचलण्याचं कोणतंही साधन नाहीये. आज तुम्ही रस्त्यावर जर कार बघितल्या तर चांगल्या लोकांच्या कार उभ्या असतात तिथे केलेल्या असतात, मग त्याच्यावर कारवाई का नाही. जर तुम्ही वाहन का उचलण्यात तुमच्याकडे जर वाहन कुठलं उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे ई-चलन मशीन शासनाने दिले ना, मग त्यांच्यावर का तुम्ही दंडात्मक कारवाई करत नाही. सर्वसामान्य नागरिक आहे ज्याच्याकडे दुचाकी वापरणारा आहे त्याच्या जर आज आपण सर्वे केला तर प्रत्येक घरात असणाऱ्या दुचाकीवरती या वाहतूक शाखेच्या माध्यमातून 4-4, 5-5 दंड आहे. गाडी उचलून घेऊन गेल्यानंतर आमचे सहकारी कैरेचा बोलल्याप्रमाणे ती गाडी घेऊन गेल्यानंतर त्याच्याकडे लायसन्स आहे का, त्यांच्याकडे PVC आहे का, त्याच्याकडे इन्शुरन्स आहेच का, 1796 भानगडी लावून त्याच्यावरती अधिकृतपणे खंडणी कशी वसूल करता येईल. पार्किंगच्या स्वरूपात खंडणी मागण्याचं काम वसई विरार शहर महानगरपालिका करते. मुनीजी काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून पार्किंगचा मुद्दा आहे परंतु हा मुद्दा काही सुटत नाही. या उलट आपण जर पाहिलं तर अडचणी जी आहे ती नागरिकांची वाढत चालली. पार्किंगचा मुद्दा सुटण्याचं कारण काय आहे मला अजूनपर्यंत समजत नाही. कारण पार्किंग झोनचे जरी बोर्ड लावले असते तरी लोकांना जागृत झाले असते की इथे पार्किंग नाही करायचंय. आज कुठे महानगरपालिकेने पार्किंग करण्यासाठी परमिशन दिलंय हेही मेन्शन नाहीये, कुठे करायचं नाही हेही मेन्शन नाही, अधिकाऱ्यांना माहितीच नाहीये. आज हे अधिकारी आल्यात एक प्रश्न असा आहे की सध्या राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे, नगरविकास खातं तुमच्याकडे आहे, मग अडचण काय? जर हे अधिकारी तुमचं ऐकत नसतील तर याचा अर्थ नेमकं काय काढायचं? कुठेतरी तुमचा अंकुश नाहीये का? आमदार तुमचे आहेत, खासदार तुमचे आहेत, मग समस्या काय? बघा कसं आहे की जरी सत्ता राज्यात आमची असली, आमदार आमचा असला तरी पण हे जे महानपालिकेचे प्रशासन आहे आणि या प्रशासनचे जे अधिकारी आहेत ना हे अजूनही गुलामशाहीत आहेत. जे पहिला जे राज्यकर्ते जे होते या इथे जे आमदार होते त्यांची काळू अजून उतरली नाही असं म्हणायचं का? नाही, अधिकाऱ्यांची उतरवायची आहे ना. आता उतरवायचं काम केलंय. पहिला आयुक्तापासून सुरुवात होईल. पहिला आयुक्ताला इथून जावंच लागेल. जेव्हा इथून आयुक्त जाईल तेव्हा हे अधिकारी पण वटणीवर येतील आणि यांना आणणं जरुरी आहे. तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीये. शेवटचं तुमच्याकडे आलोय मी, हे आंदोलन कधीपर्यंत निपटवणार? हे बघा, या महानगरपालिकेला 15 वर्ष होत आली पण पार्किंगची समस्या अजूनही सुटली नाही. नाविलाजाने आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ते आम्हाला यावं लागलं. आम्ही फक्त आज आंदोलन नव्हतं आमचं, फक्त चर्चेचा विषय होता. हा चर्चेचा विषय असता पण पोलिसांनी आम्हाला वरती जायला दिलं नाही ना, अधिकारी ते खाली आलेत. आता जेव्हा आमचे पदाधिकारी आक्रोश करायला लागलेत तेव्हा त्यांचे पाचांगे साहेब आणि दुसरे अधिकारी ते खालती यायला लागले. त्यांना आमच्या पदाधिकाऱ्याने सर्वांनी विचारलं असता, पावती दाखवली असता, त्यांचे थातूर मातूर उत्तर होती. ही उत्तर आम्हाला मान्यच नाही. जर 15 वर्ष या महानगरपालिकेला प्रश्न विचार, तुम्हाला पण बाहेर अडवलं का? कारण इथे कोण मोर्चाला आला की त्याला बाहेर अडवतात, ही या महानगरपालिकेची संस्कृती आहे. तुम्हाला पण अडवलं? हे बघा, मला अडवण्यापेक्षा मी माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर होतो. जर माझे कार्यकर्ते वर येऊ शकलेत नाही तर मी वरती जाऊन काय फायदा होता? म्हणून मला कोणी अडवलेलं नव्हतं, पण मी माझ्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांसोबत होतो आणि मी अन्यायाविरोधात आमची लढाई आहे. आपण जर पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेत आता भारतीय जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे ठाण मांडून बसलेले आहेत. जोपर्यंत ट्रॅफिक समस्या कंट्रोल होत नाही, टुईंगचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी इथून उठणार नाही. आता थोड्या वेळापूर्वी आपण जेव्हा वसई विरारला येत होतो, विरार वरून ईस्ट वरून वेस्टला येत होतो, त्यावेळेला त्या ठिकाणी अँब्युलन्स अडकली होती. एकीकडे आपण जर पाहिलं तर वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळते. त्या वाहतुकीच्या कोंडीवरती वसई विरार शहर महानगरपालिकेचं लक्ष नाही. या उलट आपण जर पाहिलं तर लोकांच्या ज्या दुचाकी गाड्या आहेत त्या उचलण्याचं काम मोठ्या प्रमाणात वसई विरार शहर महानगरपालिका करते. एकीकडे नागरिक त्रस्त आहेत तर दुसरीकडे वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी मस्त आहेत. या अधिकाऱ्यांना नागरिकांचं काही पडलेलं नाहीये का? आपल्याला या सर्व विषय काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.